आहारामध्ये महत्त्व असलेल्या रानभाज्यांचे पेव आता सोयगावच्या जंगलामध्ये फुटले आहे। परिणामी रानभाज्या ग्रामीण भागातील नागरिकांच्या आहारात सध्या आढळून येत आहे। तर सध्या पाहुणचारी व्यक्ती सोयगाव तालुक्याच्या ग्रामीण भागात आल्यावर त्याला पाहुणचार म्हणून रानभाज्यांची मेजवानी दिली जात आहे। सोयगाव, जरंडी आणि घोसला भागांच्या जंगलामध्ये रानभाज्यांचे मोठे अस्तित्व आहे। या भागांमध्ये कटुरले, दुडीचे फुले, भांगचे भाजी आदी दुर्मिळ भाज्या मोठ्या प्रमाणात बहरल्या आहेत। या भाज्यांना ग्रामीण भागांमध्ये मोठं महत्त्व आहे। चवीने कडू परंतु आरोग्यासाठी महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या कट्टरले आणि कारल्याचे वेल जंगलांमध्ये गगनचुंबी झाल्याचे दिसून येत आहे। कडू असलेली कटुरले भाजी मधुमेह आणि रक्तदाब असलेल्या रुग्णांसाठी महत्त्वाची आहे। त्याचबरोबर रानभाज्यातील एक महत्त्वाची भाजी म्हणजे तरोटा भाजी ही हाडांच्या आजारावरील आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाची भाजी मानली जाते आणि त्यामुळे या पावसाळ्यात तरोट्याच्या भाजीला खूप महत्त्व आहे। कोरोनामुळे या भाज्यांची आहारामध्ये वाढ झाली आहे। सध्या वेताळवाडी आणि जरंडीच्या भिंगारपूर आणि घोसला शिवारातील जंगलांमध्ये या रानभाज्या आढळून येत आहे। सध्या पाहुणचारी व्यक्ती सोयगाव तालुक्याच्या ग्रामीण भागामध्ये आल्यानंतर त्यास पाहुणचार म्हणून रानभाज्यांची मेजवानी दिली जात आहे।